जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणती बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी देशातील पहिली खाजगी बँक ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक ठरलेली आहे. ही जी शाखा आहे ही लक्षद्वीपमधील करवती बेटावर सुरू करण्यात आली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023 साठीच्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्ली विमानतळाने कितवे स्थान पटकावले आहे? तर आता जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत दिल्ली विमानतळाने 10वे स्थान पटकावलेलं आहे. ही जी यादी आहे ही ACI म्हणजेच एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करण्यात आली असून जगातील सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत अमेरिकेच्या अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दुबई तर तिसऱ्या क्रमांकावर डॅलस हे विमानतळ आहे. या ACI विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. ACI ही विमानतळ प्राधिकरणांची एक संस्था असून याची स्थापना 1991 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियल येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा प्रश्न सध्या चर्चेत असलेल्या कच्च्या तीळ द्वीपासंबंधित आहे. यात आपल्याला कच्च्या तीळ द्वीपासंबंधित विधानांचा अभ्यास करायचा आहे. पहिलं विधान पहा. कच्च्या तीळ हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्क सामुद्रधुनीमधील 285 एकरचं एक बेट आहे. मित्रांनो, हे जे बेट आहे हे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाल्क सामुद्रधुनीमध्येच असून हे एकूण 285 एकरमध्येच पसरलेलं आहे. याचाच अर्थ हे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान पहा. सन 1973 मध्ये भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेच्या सिरिमा RD भंडारनायके यांनी श्रीलंकेच्या भूभागाचा भाग म्हणून कच्च्या तीळला मान्यता देणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली. आता हा करार कधी झाला होता हा महत्त्वाचा आहे. तर हा जो करार आहे हा 1973ला नसून 1974 मध्ये करण्यात आला होता व या करारावर भारतातर्फे इंदिरा गांधी तर श्रीलंकेतर्फे सिरिमा भंडारनायके यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आता जे दुसरं विधान आहे यात 1974 ऐवजी 1973 दिलेलं आहे, त्यासाठी हे विधान चुकीचं ठरतं. या प्रश्नात काय विचारलं आहे तर योग्य विधान निवडा. यापैकी A हे विधान योग्य आहे, त्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असेल. मित्रांनो, मॅपमध्ये पहा. कच्च्या तीळ बेट येथे स्थित असून हे बेट तामिळनाडू राज्यापासून 14 नॉटिकल मीलवर स्थित आहे. आता हा प्रश्न पहा. अमेरिकन साप्ताहिक न्यूजवीकच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. तर या न्यूजवीकच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणारे पहिले पंतप्रधान कोण होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा. न्यूजवीकच्या कव्हर पेजवर स्थान मिळवणाऱ्या पहिल्या पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या व त्यांच्यानंतर या कव्हर पेजवर स्थान मिळवणारे नरेंद्र मोदी हे दुसरेच पंतप्रधान ठरलेले आहेत. बरं मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशांनी आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 15 देशांनी सन्मानित केलेला आहे. अलीकडेच त्यांना भूतानचा ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. या पुरस्काराची घोषणा डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती, तर याचं वितरण 22 मार्च 2024 मध्ये करण्यात आलं होतं. आणि 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीस, फ्रान्स, इजिप्त, पापुआ न्यू गिनी, फिजी, रिपब्लिकन ऑफ पलाऊ या 6 देशांचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 4. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार स्वरूप किती रोख रक्कम देण्यात येणार आहे? तर आता ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार स्वरूप रोख रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे आणि याचं स्वरूप $50,000 असं असेल. आपल्या भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना 41.60 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबरोबरच मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक विषयी अजून एक पॉईंट नोट करून घ्या. आता ही जी पॅरिस ऑलिम्पिक आहे यामधील जो ट्रॅक असेल तो जांभळ्या रंगाचा असेल. साधारणतः ट्रॅक हा लाल रंगाचा असतो, पण या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक जांभळ्या रंगाचा ठेवण्यात येणार आहे. बरं, हा ट्रॅक जांभळ्या रंगाचा का ठेवण्यात आला आहे? तर अलीकडेच ऑलिम्पिक संघटनेने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 3 रंगाची निवड केली होती. त्यात गुलाबी, निळा आणि जांभळा हे 3 रंग होते आणि या 3 रंगापैकीच एक जांभळा रंग हा ट्रॅकसाठी निवडण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे तर केंद्र सरकारने पोस्टल मतदानासाठी किमान वय हे 80 वर्षावरून किती वर्ष केलं आहे?
तर आता केंद्र सरकारने पोस्टल मतदानासाठी किमान वय हे 80 वर्षावरून 85 वर्ष इतकं केलेलं आहे. या निर्णयासाठी केंद्र सरकारने निवडणूक आचार नियम 1961 मध्ये सुधारणा केली असून आता या नियमानुसार पोस्टल मतदानासाठी 85 वर्षावरील नागरिक पात्र असतील. प्रश्न क्रमांक 6. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे नवे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक विनय कुमार पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे जे प्राध्यापक विनय कुमार पाठक आहेत हे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे 103वे अध्यक्ष बनलेले आहेत. ते अध्यक्ष म्हणून निवडून येण्याआधी छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, संसदेचे सुरक्षा प्रमुख म्हणून अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे मुख्य सचिव ब्रजेश मेहरोत्रा, भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना, मध्य प्रदेशचे लोकायुक्त न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार, प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल, तर भारतीय लोकपालचे अध्यक्ष म्हणून अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. पुरुषांच्या डिस्कस थ्रो क्रीडा प्रकारात नवीन विश्वविक्रम कोणी प्रस्थापित केला? तर आता पुरुषांच्या डिस्कस थ्रो क्रीडा प्रकारात नवीन विश्वविक्रम हा मायकोलास अलेक्ना यांनी केलेला आहे. मायकोलास अलेक्ना यांनी 74.35 मीटर थ्रो करत 38 वर्षापूर्वीचा एक विक्रम मोडलेला आहे. याआधी 1986 मध्ये जर्मन थ्रोअर जर्गेन शुल्ट यांनी 74.8 मीटर थ्रो करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता व तेव्हापासून गेली 38 वर्षे हा विक्रम कोणी मोडू शकलं नव्हतं व आता शेवटी मायकोलास अलेक्ना यांनी हा विक्रम मोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. जॅक क्लार्क यांचे नुकतेच वयाच्या 70व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले होते? तर आता जे जॅक क्लार्क आहेत यांनी ऑस्ट्रेलिया या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले होते. ते ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे 2008 ते 2011 या कालावधीत अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने QQIO-2 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे चीन या देशाने हा QQIO-2 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. मित्रांनो, हा जो उपग्रह आहे हा एकूण 1200 किलोचा आहे व यामध्ये 4.2 मीटरचा एक पॅराबॉलिक अँटेना सुद्धा बसवण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक हिमोफिलिया दिवस आहे हा दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हिमोफिलिया हा आजार रक्तातील थ्रोम्बोप्लास्टिन नावाच्या पदार्थाच्या कमतरतेमुळे होतो. या आजारामध्ये काय होतं तर मानवी शरीराची रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. बरं, हा जागतिक हिमोफिलिया दिन 17 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर हिमोफिलियाच्या जागतिक महासंघाचे संस्थापक फ्रँक श्नेबेल यांचा वाढदिवस हा 17 एप्रिल रोजी असतो. त्यासाठीच हा दिवस 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्लास्टिक ओव्हरशूट डे रिपोर्टनुसार दरडोई सर्वात जास्त प्लास्टिक कचरा उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.